नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण तांदळाच्या आणि मुगाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो तांदूळ असे बारीक दळून घेतले आहे आणि त्यामध्ये 1 किलोला 100 ग्राम नागली मसाला यामध्ये मिक्स केला आहे। चला तर आपण आता पापड बनवूया। पापड बनवण्यासाठी मी इथे ह्या 1 ग्लासाचं माप घेतलं आहे। या मेजरमेंटने आपण बनवूया। आता इथे गॅसवर मी जो ग्लास घेतला त्या 1 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवणार आहे। पाणी उकळले की आपल्याला एवढाच 1 ग्लासभर यामध्ये पीठ टाकायचे आहे। बघा, पाण्याला उकळी आली। आता यामध्ये आपण हे 1 ग्लास पीठ टाकून फाटून घेऊ। लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ। बघा, व्यवस्थित मिक्स झालं आता यावर एक झाकण ठेवून आपण 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊ। 2 मिनिटं झाले। आता आपण आपलं पीठ शिजलं का ते बघू। आता हाताला चिकटतं का ते बघू आपण। हाताला जर नाही चिकटलं तर आपलं पीठ शिजलं आहे, हे बघा। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा, मी इथं हे एका कॅरी बॅगमध्ये पीठ काढून घेतलं आहे। आता ह्याला आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, चांगला गोळा बनवून घ्यायचा याचा। बघा, अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलं आहे। आता आपण याचे पापड लाटायला घेऊ। मी आता इथे एक प्लेट घेतली आहे आणि हे डिंकाचं पाणी घेतलं आहे। डिंकाचं पाणी आपल्याला प्लेटला थोडंसं लावायचं आहे आणि हे असं लाटणे ह्याला पण थोडंसं लावून घेऊ। आता मी इथे एवढा गोळा घातला आहे। आता आपण हे पापड लाटायला घेऊ। बघा, अशा प्रकारे पापड लाटून झाला। आता आपण याला काढून घेऊ। हलक्या हाताने असं काढून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपण आता सर्व पापड आपले लाटून घेऊ। बघा, 1 ग्लास पिठापासून एवढे पापड तयार झाले आहेत। आता हे 1 दिवस उन्हात वाळून घ्यायचे आहेत। तर बघा, मी 1 दिवस कडक उन्हामध्ये ह्या पापड्या वाळून घेतल्या आहेत। ह्या अशा झाल्यात। आता आपण ह्या तळून पाहू। तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालंय। बघा, किती छान फुलत आहेत आपल्या पापड्या। बघा, पापड्या तळून झाल्या आहेत, किती छान झाल्या आहेत। मी तुम्हाला मोडून पण दाखवते। या पापड्या तळल्याच्या नंतर अजिबात तेल राहत नाही हाताला। तुम्ही पण अशा पापड्या नक्की बनवून बघा, चवीला एकदम भन्नाट लागतात। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।